नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. बघा, तर आज काही सकाळपासून ब्लॉग मी चालू केला नाही, तर या ताई आल्या बघा आपल्याला संभाजीनगरहून भेटायला. तर आज आपला ब्लॉग चालू करते. तर ताईची ओळख सांगा. ताई कुठून आल्या? मी पिशोरवरून आली. मला निरोप लागला ताईचा, तर म्हणून सोनूची मम्मा सोनूच्या पप्पाकडे औषध घ्यायला आली मी. मला अपेक्षा आहे की औषधाचा फरक पडेलच आणि मी परत भेट द्यायला नंतर येईल. तर ते आपले युट्यूबला व्हिडिओ बघता बघा. हो, मला खूप आवडतात व्हिडिओ ताईचे. तर तिकडे कन्नड तालुक्यात आहे त्याचं गाव. हा, आणि आता इकडे कुणीकडे चालले तुम्ही? आम्ही इकडं आता जाफराबादला चाललो होतो. अच्छा, पाहुणे आहे का तिकडं? हो, आमचे पाहुणे आहे म्हणून म्हटलं ताईची आणि सोनूच्या पप्पाची मम्मीची भेट घेऊ आणि नंतरच पुढे जाऊ. हा, आम्हाला पण खूप चांगलं वाटलं ताई तुम्हाला भेटून. तर तुम्ही विचारत राहते ना बिझी कुठं राहते, बिझी कुठं राहते, तर या पाहिजे मंडळी येईल असं फिरू जरच इकडं. हा, तर याच्यातच दिवसभर जातो आमचा. आणि मग तुम्हाला वाटतं बिझी कुठं राहते, मी व्हिडिओ पाहणार काय, मी जेवढं दाखवलं तेवढंच दिसतं बरोबर ना. आहे. तर या कामातच जातो दिवसभराच टाइम. बाकी मग ते आता पीओपीचं काम चालू आहे पाठीमागं, आणि काही शेतातलं आहे, तर ते शेतातलं तर मायच पाहते, तुम्हाला माहिती आहे. असं आहे. चालेल. धन्यवाद ताई तुमचे. धन्यवाद. धन्यवाद. तर ताई सोनूचे पप्पा गेले बघा आत्ताच पार्सल टाकायला, आणि आपले पाहुणे आले होते जे तुम्हाला दाखवलं मी अगोदर, ते पण गेले. आणि आज आपली चालू आहे पीओपी आणि नळ फिटिंग. तर बघत राहा व्हिडिओ, पुढे दाखवते समोरच्या कॅमेऱ्याने तुम्हाला. तर बघा, आज चालू आहे आपल्या पीओपीचं काम. तर असे दोरे काढून घेतले ते दादानी सिमेंटच्या गोणीचे, आणि तिकडं बघा त्यांचं काम चालू आहे. आज ते सिमेंट लावून काहीतरी भरताय बघा, अगोदर हे करून गेले होते ते. आणि नळ फिटिंगवाले दादा ते पण आले, ते पण दाखवते बघा ताई तुम्हाला. तर आता वाजले बघा 6, आणि इकडं बघा समूह आणि आरू कशी खेळती इथं. तर इकडं बघा दोघी बहिणी खेळू राहिल्या, छोटी बहीण मोठी बहीण. तर बघू शकता ताई, हे आपले किचनचे नळ आहे बघा. तर बघा ताई, हे आपले किचनचे नळ आहे बघा. असे घेतले मी, जॉन्सन्स कंपनीचे आहे ते. हे बघा, हे मी आपण नॅपकिन वगैरे ठेवला हात धुतल्यावर पुसायला, तर हे घेतलं बघा. इकडं पहा किती रांगडू चालू आहे. इकडं आरू खेळू राहिली, आणि इकडं समू बी खेळू राहिली आईजवळ. तर चला ताई, इकडं दाखवते मी तुम्हाला. हे बंद केलं का आत्या? हे आत्यानी हे केलं बघा, म्हणजे सामान ठेवलं, पण दाखवते मी तुम्हाला. इथं आपण एक वॉशिंग मशीनचा नळ काढला बघा ताई, हा. आणि इकडं त्याचं पाणी जायचं. आता समोरचं दाखवते. समू 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 त्याचे नाही करू बेटा, नाही करू. थांबा, मी दाखवते यांना सगळं आपलं काय काय बसवलेलं आहे आज त्यांनी. तर हे बघा, आईने कपडे टाकले त्याच्यावर आम्ही, कारण की आता परत कलर वगैरे करणार आहे, खराब होईल त्याच्यामुळं. तर हे बघा ताई, हे गिझर आहे आपलं 5 लिटरचं, आणि हे बघा त्याचे कॉक वगैरे असं दिसतंय ते. आणि हे आपलं शॉवर आहे बघा. आणि हा आपला पाण्याचा नळ आहे बघा. असं सांगितलं त्यांनी, असं केलं की थंड पाणी, परत इकडे असं केलं की गरम पाणी. तर असा नळ आहे बघा हा. आणि छोटंसं शॉवर, खाली आपण केस वगैरे धुतले तर त्याच्यासाठी. आणि हा नळ आहे बघा, हे बघा ताई असं दिसतंय. इकडं आपण कपडे वगैरे ठेवायला असं अँगर लटकून घेतलेले, त्याच्यामध्ये छोटे कपडे लटकता पण येते. याच्यामध्ये साड्या वगैरे ठेवायच्या आमच्या रोजच्या वापरायच्या. इकडं
इकडं नळ लावायचा राहिलेला आहे बघा आपला. आणि हा आपला धुणं भांडी आपण जिथं करणार आहे तिथं असा नळ लावून घेतला. हो तर हे बघा, हे बघा हे टॉयलेट आहे बघा ताई आपलं. पहिले आपण हे भांडं बसवलेलं होतं एकच, आता हे दुसरं बसवलं आज. तर अशी 2 भांडे बसवलेली याच्यामध्ये. भविष्यामध्ये दुःख सुख आहे आपल्याला, त्याच्यामुळं ते पण बसवून घेतलं पाहिजे. नंतर परत खूप तोडफोड होऊन जाती आणि जास्त महागात पडतं आणखी, त्याच्यामुळं आम्ही अगोदरच बसवून घेतलं. तर हे बघा इथे एक नळ घेतलेला आहे आणि इथे एक नळ घेतलेला आहे बघा. हा कॉक आहे, हे बघा असं झाकून टाकलेलं आहे आम्ही ते धुळणे बसू म्हणून, इकडं पाणी जायचं. तर अशी नळ फिटिंग झाली बघा. बाहेरचं पण बसवला का ते? हा बाहेरचा बसेल हो का, इकून आहे का? हां इकडं प्लास्टिकचाच बसवला आपण, कारण की आम्ही आता वावरातून आलो की इथले इथं पाय धुजू त्याच्यानंतर घरात जाजू. तर इथं प्लास्टिकचा बसून घेतला बघा नळ. आणि इकडं आपण कोंबड्या बकऱ्या करणार आहे, तर त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था खूप दुरून आणावं लागतं आम्हाला पाणी. तर त्या तिथं बसवणार आहे आपण. इथं एक नळ बसून घेणार आहे बघा. तर असं आहे. तर अशी झाली बघा ताई आपली नळ फिटिंग. तर आज खरंच खूप छान दिसतंय. आणि हा वट्टा पण केला बघा आम्ही, म्हणजे आता इथं आपली चूल राहणार आहे ते पण दाखवते मी तुम्हाला. तर इकडं दारापुढं असा वट्टा करून घेतला आम्ही. आता याच्यावर ज्या उरलेल्या फरशा वगैरे आमच्या त्या टाकणार आहे आणि काही सिमेंट टाकून आम्ही थोडंसं गोबा केल्यासारखं करून घेणार आहे. तर मस्त दारापुढं वट्टा झाला बघा, इकून असं छान दिसत असं. तर हे बघा असं अजून त्याला व्यवस्थित करायचं राहिलं. तर आज आमचे नळ बसले बघा. आणि उद्या आपल्या घराच्या कलर करणारे लोक येणार आहे आणि आपल्याला हॉलला वॉलपुट्टी करून घ्यायची आहे आणि बाकीच्या रूमला फक्त कलर करायचे. तर त्यांना बोलवलेलं आहे. आज आम्हाला नळ बसवले म्हणजे 50% आमचं टेन्शन कमी झालं. पाणी नेऊ आणि पाणी आणूच आमची लई परेशानी होती. आता टाक्या भरल्या तर गरज नाही. आता एकदा टाक्या भरून घेतल्या की जिथल्या तिथं आम्ही तर बेसिंगच्या बाहेरच आणणार नाही. आता भांडे बेसिंग मध्येच घासून घ्यायचं, बाहेर यायचं कामच नाही थंडीचं किचन मधूनच, कारण की खूप परेशानी काढलेली बघा. तर आज खूप आनंद होतोय की आमचं एक एक काम मागं पडू राहिलं तर चांगलं वाटतं. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच संपू. धन्यवाद, बाय. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला नळ आवडले का नाही म्हणून.